पहा, जे वाटाणे होते मी ते आणि बटाटे शिजवून घेतलेले आणि आता व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आणि फोडणी मारूया. चला भाजी फोडणी मारूया आपण. पुरी भाजीसाठी जी भाजी लागते फोडणी मारूया. दोन अडीच कढई तेल घातलं. तेल आता चांगलं गरम होऊन द्यायचं. जिरं मोहरी घाले आपण. जिरं मोहरी घातल्यानंतर कांदा घालूया. इथे तुम्ही खडे मसाले भाजून ॲड करू शकता. पण आमच्या पहिल्यापासूनच मसाले जास्त आवडत नाहीत, आम्ही काय वापरलेले नाही. आता कांदा चांगला तांबूस कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि बघा गुलकंद आणलेला संपलेला आहे. बरणीने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कशाला पण येते आपल्याला वापरायला. घशाचे गोळ्या चालू आहेत बघा, त्या सारखं असं काहीतरी अडकल्यानंतर तरी सुद्धा अजून तसंच होतं. असं करावं लागतं सारखं. काय बहिणीला पण माझ्या सेम असं होतं, सेम. तिनं पण सगळं म्हणजे काय म्हणतात बघा, ते इथना सात नाळी घालून तपासणी करतात, त्याला काय तरी म्हणतात. ती पण केलं आहे तिची. ती टेस्ट पण झाल्या, पण सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे. मग असं अडकल्यावाने घशात होतात. औषधं चालू असून पण तसं होतं. जवळजवळ 5-6 दिवस झाले बघा औषधं चालू आहे. कमी आले मला, पण असं होतंच. आणि जेवल्यानंतर जास्त होतं. आता गरम पाण्याची वाफ घेतली जरा, कारण मॅडमांनी सांगितलं त्या गरम पाण्याची वाफ मिठाच्या गुळण्या जरा करा म्हणून. मिठाच्या गुळण्या काही केलेल्या नाहीत मी, पण वाफ घेतल्यावर पण जरा कमी येतं बघा. 2-3 वाफ घेऊन बघायला पाहिजे. गॅस सगळेच बारीक लागायला लागलेत अजिबात, म्हणजे तो पण बारीकच लागायला आहे. तो जरा बरा लागतो आणि हा जरा बरा लागतो, पण इकडला येतो तो पाकच बारीक लागायला. तसं स्वयंपाक पटणं होत नाही, गॅस पूर्ण असं बारीक लागायला. असं सारखं करावं लागतं बघा. चला कांदा भाजला की दाखवतो. चला कांदा भाजलाय, थोडासा हिंग टाकते, हळद. इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले वापरू शकता. तर आलं लसणाची पेस्ट याच्यात टाकायची आहे. आता मी यासने आणायला सांगितलं, पण त्याने आणूसपर्यंत माझी आता भाजी तयार होती. तर 8 वाजलेले आहेत. आणि पाणी मात्र इथं गरमच वापरायचं, गार पाणी अजिबात वापरायचं नाही. चटणीचा डबा जरा घासायला ठेवते आता, मोकळा झाला तसा. आणि हे पहा, शिजवून घेतलेलं आपण. शक्यतो बटाटे असे स्मॅश करून टाकायचे. चवीनुसार मीठ, वरून कसुरी मेथी, परत कोथिंबीर तुम्ही घालू शकता. आता याला चांगली दणकून उकळी येऊन द्यायची. चला तो पुरीचं पीठ मळते आणि भाताला लावते. गरम पाण्यामुळे कलर खूप छान येतो बघा. 1 वाटी तांदूळ घेतला, त्यातला पण राहतो. घालायचं किती,
दोघंच भात खातो आम्ही, श्री खातच नाही आणि मी तर सकाळी सुद्धा खाय नाही भात. चला भात लावून घेते आता आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळायचं आहे पुऱ्यासनी, कारण वाजत आलेले आहेत 8, 8:15 आणि यांची फर्स्ट शिफ्ट असली की खूप कंटाळून येतात ते कामावरून. संध्याकाळी कसं लवकर जेवण केलं जेवण झोपायला बरं पडतं. आता शक्यतो मी संध्याकाळी असलं काय बेत बनवत नाही, पण ते नसले की सकाळी पण खायला नको वाटतं. तर आता मी पुरीचं जे पीठ मळत आहे तर ते बघू शकता. थोडंसं यात रवा घालायचा आहे. थोडासाच घालायचा कुरकुरीतपणा येण्यासाठी. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कच्चं तेल इथं वापरायचं आहे. कडलेलं तेल वापरायचं नाही, कच्चं तेल वापरायचं आहे आणि हे मळून घ्यायचं. मळत असताना घट्ट मळायचं, पातळ अजिबात मळायचं नाही आहे. कारण जेवढं पीठ घट्ट होईल तेवढं पुऱ्यांचा आकार बदलत नाही, पुऱ्या चांगल्या येतात. मळत असताना एकदम घट्ट मळायचं, अजिबात पातळ मळायचं नाही. आणि मळून आपल्याला एक 10-15 मिनटं झाकून ठेवावं लागणार आहे, कारण यात रवा आहे, लगेच आपल्याला पुऱ्या या करता येत नाहीत. मग घट्ट मळा एकदम. असं दगडाप्रमाणे पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून पुऱ्या काय होतात तर व्यवस्थित लाटा येतात. पातळ मळला तुम्ही तर पुरी अजिबात म्हणजे लाटायला येत नाही आणि एकदम वाकडे तिकडे पुरी होते आणि ती फुगतसुद्धा व्यवस्थित नाही. त्यामुळे पीठ अशाच पद्धतीने मळा. हे बघा किती घट्ट मळलेलं आहे बघा मी पीठ. अशा पद्धतीने घट्ट मळायचं एकदम, अजिबात असं पातळ मळायचं नाही, पुऱ्या येत नाहीत व्यवस्थित. आता आपण यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे ते आपल्याला भिजत थोडा वेळ ठेवावं लागणार आहे. त्यामुळे घट्ट मळायचं आणि भिजत ठेवायचं. ते झाकून ठेवूया आपण एक 15-20 मिनटं झाकून ठेवायचं, कारण यामध्ये रवा आहे त्यामुळे ते भिजलं पाहिजे. चला तोपर्यंत बाकीचे कामं आवरूया. त्यानंतर एक अर्धा तास मी झाकून ठेवलेले आणि त्यानंतर पुऱ्या लाटून घेतल्या. मोठी अशी चपाती लाटून घेते मी आणि माझ्याकडे एक स्टीलचा डबा आहे, तर त्याने असे बरोबर गोल 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 असे काप उठवत आहे. तुम्ही नुसत्या एक पुरी अशी गोळे करून लाटला तरीसुद्धा चालेल, पण मला पटपट आवरायचं होतं कारण वेळ झालेला होता. हेने आले की थांबत नाहीत, वाढ 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 करतात. तर त्यांना पण दिवसभर काम करून कंटाळा आलेला असतो. संध्याकाळी जरा पडलं की बरं पडतं, दिवसभर अजिबात त्यांना पाठ टेकायलासुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेते आणि सगळ्या आधी निम्म्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर मग एक तळत आहे. तळण्यासाठी मी थोडंसंच तेल घातलेलं आहे, कारण की ते तळलेलं तेल देवाला वगैरे वापरता येत नाही. इथं पुरी बघू शकता तुम्ही, हाताने एका हाताने सुद्धा 2 बोटाने सुद्धा पुरी तुटत आहे. तुम्ही इथं मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आणि फायनली बघू शकता वरनं थोडीशी शेव फरसाणा घातलेला आहे आणि आम्ही खात आहे. बासुंदी पण यांनी आणली, म्हटली आता पुऱ्या केल्यास तर बासुंदी आणतो, कारण खूप दिवस झालं पुरी बासुंदी खाल्लेलीच नव्हती. कसं झालंय? कसं झालंय? हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. सकाळचे वाजले असतील 10 ते 10:30. आत्ता माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आज एक पाहुणे येणार आहेत, तर स्वयंपाक त्यांच्यासाठी बनवला. धुणं वगैरे झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आता ते पाहुणे गेल्यानंतर मग जाणार आहे मी दुकानात. हे गेलेत कामाला. श्रीचा तास आहे 12 वाजता. तास म्हणजे टेस्ट आहे ट्युशनमध्ये त्याच्या, तर तो 12 वाजता जाणार आहे. आणि काल मी तुम्हाला पुरी भाजी रेसिपी दाखवलेली आहे. कशी वाटली काय वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आता भाजी माझ्याजवळ जे साहित्य होतं त्या म्हणजे त्यानं मी बनवलेले आहे. जे आपले पांढरे वाटाणे असतात बघा, ते भिजत टाकलेले होते मी. ते भिजत घालून फ्रीजला ठेवलेले होते. श्री बोलू का नको? बोल जा की मग आवाज कर नको की जरा. आणि बटाटे आणि ते
मिक्स करून मी भाजी केलेली आहे. मसाला काही वापरलेला नाही. तुम्ही कसुरी मेथी वगैरे सगळं वापरू शकता, खडे मसालेसुद्धा वापरू शकता. मी काही बाकीचं काहीही वापरलेलं नाही आहे. हाय अशी साधीवादी केली, पण एक नंबर झालेली भाजी. अजूनसुद्धा शिल्लक आहे. तसरीने रात्रीच्या पुऱ्यान भाजी होती, थोडी बासुंदी पण आणलेली, तर ते खाल्लेलं आहे. चला, कसा वाटली रेसिपी, कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. कसं असतं बघा, रेसिपीला जास्त मसाला झाला तरी पण मसालेदार काही खाऊ वाटत नाही, आणि कमी झाला तरी पण खाऊ वाटत नाही. पण शक्यतो जास्त मसाल्यापेक्षा कमी मसाल्याचं जेवण चांगलं, कारण मसालेदार जास्त खाऊच नाही, ॲसिडिटी होते त्यामुळं. आणि संध्याकाळच्या वेळी तर खाऊच नाही, दिवसा एक वेळ चालतं, पण संध्याकाळी तर जास्त मसाल्याचं असं काय खाऊ नये. आणि ज्या सावळ्या स्त्रिया असतील बघा, तर त्यांना कोणत्या प्रकारच्या साड्या, म्हणजे कलर कोणत्या प्रकारचे चांगले दिसतात, तर शक्यतो ज्या सावळ्या, आता माझ्या कलरच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना असे लाईट कलर असतात बघा, ते हाफ व्हाईट कलर असे छान दिसतात. म्हणजे कसं, तुम्ही मोती कलर म्हणा किंवा आपला असं क्रीम कलर असेल, परत फेंट गुलाबी म्हणजे आपण बेबी पिंक म्हणतो त्याला, पिंक कलर पण छान दिसतो. आणि असं पिस्ता कलर छान दिसतो, पिस्ता पण फेंट पिस्ता असतो बघा, तो छान दिसतो. चिंतामणी कलर छान दिसतो. असे लालमध्ये जर घेतला तुम्ही तर अगदी लाल भडक किंवा लाल एकदम असं चॉकलेट म्हणजे डार्क मरम कलर, परत डार्क हिरवा जो आपण काच कलर म्हणतो तो अजिबात चांगला दिसत नाही, किंवा नेव्ही ब्ल्यू पण चांगला दिसत नाही. डार्क जांभळा तो पण कलर चांगला दिसत नाही. फेंट जांभळा जर असला किंवा लव्हेंडर कलर असला तर तो छान दिसतो. असे जे फेंट म्हणजे डार्कमध्ये पण जे फेंटचे शेड येतात बघा, तर ते कलर चांगले दिसतात. शक्यतो डार्क कलर असं एकदम असे डार्क भडक भडक असे कलर वापरायचे नाहीत त्या स्त्रियांनी, कारण एकतर आपला कलर असतो तो सावळा असतो आणि त्याच्यावर मग ते अजिबात उठून दिसत नाही. मग जास्तच म्हणजे आपण असं म्हणजे एकदमच असं गबाळ्यावानी दिसतं ते, त्यामुळे ते चांगलं वाटत नाही. शक्यतो सावळ्या स्त्रियांनी असे फेंट कलर, लाईट कलर जे असतात बघा, घड्याळ असतं आपलं, घड्याळच्या आतमध्ये जे कलर असतात बघा एकदम असे लाईट कलर, तर ते सगळे, बेबी पिंक तर मस्त दिसतो, परत राणी कलरसुद्धा खूप छान दिसतो त्या स्त्रियांना. फेंट राणी कलर असतो तो सुद्धा, चिंतामणी कलरसुद्धा खूप म्हणजे चांगला दिसतो. परत पिस्ता कलरसुद्धा एक नंबर दिसतो. माझ्या ज्या साड्या आहेत बघा त्या सगळ्या माझ्या तशा आहेत. आता ही साडी मला नेसवलेली आहे, पण आता नेसवल्याने रोज वापरायला काय होते, तरीसुद्धा याचा पण कलर चांगला आहे, फक्त काटाला एवढा असं हिरवा आहे. हिरव्यामध्ये पण असा फेंट हिरवा येतो बघा, म्हणजे डार्क नाही, एकदम असा फेंट हिरवा येतो बघा. शेवाळी पण म्हणता येत नाही आपल्याला त्याला, असा तो शेड वेगळाच असतो. माझी एक साडी मी दाखवेन, तो कलर हिरवा चांगला दिसतो सावळ्या बायकांना. पण एकदम असे डार्क कलर असतात बघा, आता उदाहरणार्थ हा काळपट हिरवा आहे बघा, एकदम डार्क आहे, तर हे आपल्याला उठून दिसत नाही. आता एक काच आहे म्हणून आपल्याला हे चालतं, पण तरीसुद्धा बघा काच असून सुद्धा कसं दिसतं, एकदम डार्कमध्ये आपण जास्तच उठून दिसतो. लक्षात ठेवा, म्हणजे जास्त जास्त उठावदार दिसतो. फेंटमध्ये कसं सॉफ्ट छान वाटतं आणि घातल्यावर आपल्याला सुद्धा बरं वाटतं. डार्क घातले की मला तर असं होतं की बाबा चांगलं दिसते की नाही, चांगलं दिसते की नाही, कसं दिसायला कोणा स्टॉक मी लईच उठून दिसायला काय, आणि असं झॅकपॅक पण जास्त चांगलं वाटत नाही बघा. सॉफ्टमध्ये जेवढं सिल्कची जी साडी असेल ती सुद्धा, आता समजा काठपदर असेल तर सिल्कमध्ये येतं, तर ते सुद्धा असं एकदम एक एक डिझाईन एकदम अशी उठावदार असते बघा, एकदम असं म्हणजे समोरच्या ह्याच्यावर छाप पडण्यासारखी असते. तर अशी डिझाईन साड्यांवर, डार्क कलर साड्यांवर किंवा फेंटवर, पण फेंटवर एवढं उठून दिसत नाही, पण जर डार्क साडी असली, एकदम डार्क हिरवा असला आणि त्याच्यावर जर अशी उठावदार डिझाईन असली तर ते एकदमच असं म्हणजे दिसायला कसं तर दिसतं बघा, चांगलं वाटत नाही. त्यामुळं घेत असताना, साड्यांची निवड करत असताना शेवटी पैसे आपल्याला द्यायचे आहेत, त्यामुळं विचार करून घ्यायचं. भले 200 रुपये साडी घ्या, कितीची पण घ्या, 100 रुपयाची घ्या, पण घेत असताना कलर मात्र लाईट कलर घ्यायचे. शक्यतो लाईट कलरच्या साड्या थोड्या महाग असतात, म्हणजे प्राईस त्याची थोडी जास्त असते, कारण कलरवर सुद्धा साडीची प्राईस राहते. लक्षात ठेवा, आपण म्हणतो काय ह्या साडी असलीच मी सेम साडी घेतलेली पण त्याची किंमत एवढी नव्हती, ह्याची एवढी कशी किंमत, पण तसं नसतं. लक्षात ठेवा, शेवटी त्या कलरवर पण साडीचं म्हणजे त्या साडीचं फिनिशिंग कसं आहे किंवा त्या साडीचा कलर कसा आहे, तर त्याच्यावर सुद्धा त्या साडीचं पैसे असतात, किंवा त्याच्या वर्क कसा आहे,
त्याच्यावर सिरोस्की वर्क आहे का, टिकली वर्क आहे का, किंवा एम्ब्रॉयडरी आहे किंवा दोरा वर्क आहे का, असं सगळं, किंवा प्रिंट आहे, या सगळ्यावर त्या साडीचे पैसे असतात. आपण म्हणतो अशी सेम साडी तिकडे यायला, तर कापडात कसला फरक असतो लक्षात ठेवा. असं काठपदर साडीत मी भरपूर, मी स्वतः आणलेली साडीसुद्धा मला एक कस्टमर, मी दुकानात नेलेली माझ्याच दुकानात, आणि ते कस्टमर म्हणालं मी आणलेले 1000 रुपयाला, आणि ते दुसरं कस्टमर येऊन म्हणाला अहो ही साडी मी नंदगावमध्ये 500 रुपयाला बघितल्या. पण त्या साडीच्या क्वालिटी, त्या साडीच्या कपड्यात, त्या साडीच्या प्रिंटमध्ये तशीच कलर, तसं सगळं सेम असतं लक्षात ठेवा. पण कुठंतरी फरक हा असतो. पैसे उगाच कोण जास्त घेत नाही. तिथं 500 रुपयाला होते आणि इथं 1000 रुपयाला, म्हणजे एकदम 500 रुपये त्याचे वाढत नाही. हा वाढतील 100-200 रुपये इकडे तिकडे होतील, पण 500-500 रुपये एक्स्ट्रा कोण घेत नाही लक्षात ठेवा. त्या साडीत तसं काहीतरी असल्याशिवाय 500-500 रुपये कोण काढत नाही. आणि आम्ही तर कायम कपड्यात असतो, त्यामुळे मला तर चांगल्या प्रकारे हातात घेतलं की कापड ओळखते बाबा ह्याची किंमत किती असायला पाहिजे आणि हे कसं असेल किंवा काय असेल, कुठलं घ्यायला पाहिजे, मला हातात घेतलं की ओळखतं. त्यामुळं आता मी गांधीनगरमध्ये माझी पर्स मी परवा तुम्हाला दाखवलेली, ती आणाय गेलेली, तर मला त्याने एकदम म्हणजे हलक्या क्वालिटीच्या पर्स दाखवल्या आणि किंमत सांगितली 300-350 रुपये. मग मी म्हटलं ह्या पर्स म्हटलं महाद्वार रोडला 100 रुपयाला येतात. तर त्यांनी ओळखलं खरं, आणि मग मला म्हटलेत की तुम्हाला कुठली पाहिजे ती बघा. कारण की दुकानदार पण कसं असतं बघा, की पहिल्यांदा दाखवताना मुद्दामनं हलकी क्वालिटी दाखवतात आणि त्याचे जास्त पैसे सांगतात. पण आपल्याला पण कळायला पाहिजे की आपण काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही. मग मी अशा सगळ्या पर्स बघितल्या आणि मला ती आवडली. हमदर असं का सांग, आणि मला ती आवडली. मग आवडल्यावर मी त्यांना ती दाखवली, मला ही पर्स द्या म्हटलं. मग ते दुकानदार लगेच म्हटलेत खरं की तुम्हाला म्हणजे कापडातलं ते कळतं म्हणून. मी म्हटलं आम्ही टेलर असल्यामुळे आम्हाला त्यातलं कळतं म्हटलं की कुठलं कापड कसं आहे आणि कुठलं काय आहे. तर ती पर्स मला त्याने 250 रुपये दिले लक्षात ठेवा. आणि साधी पर्स मला ते सांगत होते 300-350 सांगत होते. आणि मग ती पर्स मला त्यांनी सांगितलेली 350 सांगितलेली. तर नाही म्हणले याची 250 रुपये किंमत बरोबर आहे. तर 250 रुपये मी दिल्यावर त्यांनी घेतली लक्षात ठेवा. मग असं असतं, आपल्याला पण पारख सगळी करता आली पाहिजे की बाबा हे कितीला असलं पाहिजे आणि याची किंमत केवढी आहे आणि आपल्याला कुठलं चांगलं दिसेल. नाही तर स्वस्त मिळतंय म्हणून उगाच सगळं गोळा करून आणणं हे सुद्धा चुकीचं आहे लक्षात ठेवा. बाबा एवढ्याला काय येते, एक बायका तशाच करतात बघा, काय येते 100-150ला काय येते म्हणायचं, असून दे 4 दिवस नसले की पैसे फिटला असं म्हणतात आणि घेऊन येतात. पण अहो ते आणून तुम्हाला किती चांगलं दिसते ते पण बघितलं पाहिजे. कारण की कसं असतं बघा, जर कपड्याची क्वालिटी चांगली नसली किंवा त्याचं हे चांगलं नसलं, कलर चांगलं नसलं, तर ते पैसे देऊन पण आब्रो काढल्यावाने होतं लक्षात ठेवा. म्हणजे पैसे द्यायचं ते द्यायचं, नेसायचं आणि वर, आणि आपण आपलीच आब्रो काढल्यावाने होतं. त्याच्यापेक्षा स्वस्त असून दे किंवा 4 पैसे एक्स्ट्रा जाऊन दे. तुम्ही स्वस्तातलं घेतला तरी कलर वगैरे बघून घ्या, आणि जर 4 पैसे एक्स्ट्रा गेले तर जाऊन दे, पण आपल्याला जे चांगलं दिसेल, चांगलं वाटेल ते घ्या. भले तुम्ही वर्षातनं 10 साड्या घेत असाल तर 5 घ्या किंवा 2 घ्या, पण त्या चांगल्याच घ्या. कारण की त्या नेसल्यावर आपल्याला पण समाधान, समोरच्याला बघितलं तरी समाधान, आणि आपली पर्सनॅलिटी आपण घालतो त्या कपड्यांवरनंच कळते लक्षात ठेवा. त्यामुळे कपडे व्यवस्थित घालत जावा. कारण आत्ता सध्या कोण तुम्ही काय खाताय हे बघत नाही. घरामध्ये येऊन तुम्ही कसं दिसताय, कसं वागताय, त्याच्यावर तुमचं सगळं म्हणजे बाहेरचं जी किंमत तुम्हाला मिळते, जो मान सन्मान मिळतो तो त्याच्यावरच मिळतो. भले तुम्ही खोटं घाला, सोन्याचं घाला, काही पण घाला, पण तुम्ही कसं घालता, कसं वागता, कसं राहता, कसं बोलता, काय घातलाय तुम्ही, त्याच्यावर तुमचं बाहेरचं जे अट्रॅक्शन असतं ते पडत असतं. त्यामुळं आपण वागताना व्यवस्थितच स्वस्तातले घेतला तरी चांगले कपडे घ्यायची, चांगले कलर घ्यायचे, आणि कलर मात्र चांगले घेत जावा, जेणेकरून आपण त्यातनं म्हणजे आपल्याला ते घातल्यानंतर चांगलं दिसलं पाहिजे. चला, पावसाळ्यामुळे माश्या एवढ्या झाल्यात आमच्यात काय विचारायला नको. आता सगळ्या घरातनं कापूर जरा मी टाकणार आहे, कापरानं माश्या थोड्या कमी होतात. आता 2-3 दिवस झालं म्हणजे ते टाकायचं. त्यात कसं होतं, कपडे वाळत नाहीत, वल्ली कपडे, आणि त्यात माश्या, म्हणून नको वाटायला लागले. चला, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लाईक आणि कमेंट बरोबर हाईपसुद्धा करत जावा, कारण तुमच्या लाईक, कमेंट, हाईप माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.